नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आजपासून खत मिळवण्यासाठी करावे लागणार अगोदर बुकिंग. वाचा कशी असेल बुकिंगची प्रक्रिया. केंद्राने राज्य शासनातर्फे अनुदानित खत वितरणासाठी फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल नाविन्यपूर्ण पथदर्शीमुळे मोबाईल ऍपद्वारे नोंदणी केलेल्यांना रासायनिक खत मिळणार आहे. याची अंमलबजावणी आजपासून जिल्ह्यात सुरू होत आहे. जागृतीसाठी तालुका पातळीवरील कृषी मित्र, कृषी सखी, ग्राम महसूल व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासाठी विशेष प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं आहे. शुक्रवार ते रविवारपर्यंत गाव पातळीवर शेतकरी, सरपंच आणि लोकप्रतिनिधींना या प्रणालीची माहिती देतील. कशी असेल खत मिळवण्याची प्रक्रिया. शेतकऱ्यांना प्ले स्टोअरवर विशेष मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आला आहे. ॲपमध्ये नोंदणी करताना शेतकऱ्यांनी आपले राज्य निवडून आधार क्रमांक व OTP पडताळणी करायची आहे. स्वतःच्या किंवा संयुक्त मालकीच्या जमिनीची माहिती, पिकांचा हंगाम आणि शासनाच्या शिफारसीनुसार आवश्यक असणारे खत व गोण्यांची संख्या निश्चित करून जवळील नोंदणीकृत खत विक्रेता निवडायचा आहे. खत स्वतः घ्यायचे असल्यास स्वतःचा पर्याय किंवा प्रतिनिधी पाठवायचा असल्यास त्याची माहिती भरून आधार व मोबाईल क्रमांक पडताळणी पूर्ण करावी लागणार आहे. ॲपवर खतांची मागणी यशस्वीरित्या नोंदवल्यानंतर एक QR कोड किंवा टोकन नंबर तयार होणार आहे. हा बुक केलेला खताचा साठा संबंधित कृषी सेवा केंद्रावर पुढील 3 दिवसासाठी त्या शेतकऱ्याच्या नावे राखीव राहणार आहे. 3 दिवसाच्या कालावधीत शेतकऱ्यांनी आपल्या सवडीनुसार दुकानात जाऊन तो QR कोड स्कॅन करून घ्यायचा आहे. विक्रेत्याकडून खत प्राप्त करून त्याची पावती घ्यायची आहे. या डिजिटल पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे. खत वितरणात पारदर्शकता येणार आहे. खत खरेदी किंवा ॲप हाताळणीत काही अडचण अथवा तक्रार आल्यास तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनानं केलं आहे. फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल विशेष प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याची निवड केली आहे. हा प्रकल्प आजपासून जिल्ह्यात सुरू होत आहे. त्याची माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून प्रभावी नाविन्यपूर्ण पथदर्शी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.